नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल खानदेशी आणि पारंपरिक ओळख असलेली रेसिपी म्हणजेच गरमागरम कढी आणि फुनके। पावसाळा असो वा हिवाळा किंवा काहीतरी नवीन चमचमीत खाण्याची इच्छा असेल, गरमागरम कढी आणि फुनके हा एक उत्तम बेत आहे। चण्याची डाळ वाटून वाफेवर बनवलेले मऊसूत फुनके आणि त्यासोबत आंबट गोड तिखट चवीची दाटसर कढी हा बेत म्हणजे अगदी गावरान मेजवानीच। फुनक्यांच्या मिश्रणापासून मी काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। मस्त कढीमध्ये एक फुनका टाकला की मस्त त्याचा एक चव घ्यायची आहे। त्याचबरोबर तेल टाकलेले फुनक्यांचा जो चुरा आहे त्यात कढी टाकून मस्त फुनक्या आणि कढी याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासोबतच मस्त हिरवीगार अशी मिरची। चला तर मग दाटसर घट्ट अशी कढी कशी बनवायची, गोड आंबट तिखट कोणतीही, त्यानंतर फुनके कसे बनवायचे ते आपण बघूयात। नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे बाउल, तर त्यात मी अगोदर बेसन पीठ टाकून घेणार आहे, कारण कढीला छान एक घट्टपणा यायला हवा, कढी फाटायला नको, म्हणून त्यात आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं असतं। तर मी इथे टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ। तर याच्या आपण थोड्या गाठी मोकळ्या करून घेऊया। त्यानंतर मी आता यात टाकणार आहे ताक। जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीचा वापर करा, ताक असेल तर ताक वापरा, काही हरकत नाही। तर मी आता यात ताक टाकून घेते, थोडं थोडं टाका आणि मग याला आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून करा म्हणजे त्याच्या गाठी राहणार नाही, सहज मोडून होते। तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर पीठ व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता छान व्यवस्थित गाठी मोडून झालेल्या आहेत। तर यात आपण आता ताक टाकून घेऊया। तर मी इथे 2 पिशव्या ताक घेतलेला आहे। म्हणजे जवळजवळ 1 लिटर ताक मी इथे घेतलेलं आहे। तर मी आता अजून 1 पिशवी टाकून घेते। तर तुमच्याकडे जर मोकळं ताक मिळत असेल, सुट्टं ताक, तर तुम्ही तेही वापरलं तरी काही हरकत नाही। बघा आता ताक टाकून झालेलं आहे, तर आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा कसलं छान व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते। तर बघा कसलं असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, अजिबात त्यात बेसनाच्या गाठी राहिलेल्या नाही आहेत। चला आता ताक आणि बेसन मिक्स करून झालेलं आहे, आता आपण कढीला फोडणी देऊ। तर मी आता इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे, त्यात मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे। जी तेलाची पळी असते ती। तेल छान गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तळतळली की त्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं। तर जिरं पण छान तळून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे लसूण। तर लसूण पण आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकायची आहे हिरवी मिरची। तर मी ते 4 ते 5 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, तिला पण छान तळून घेणार आहे। छान तळली जायला हवी इतपत त्याला तळून घ्या। त्यानंतर त्यात आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता तळून झाला की मग त्यात थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे। तर याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या की हिंग सुद्धा छान तळला जायला हवा। त्यानंतर त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे ताक। तर ताक टाकण्या अगोदर त्याला व्यवस्थित मिक्स करा आणि मगच टाका, नाहीतर ते सगळं बेसनाचा जो घट्टा गर असतो तो सगळं खाली बसून जातो। म्हणून अगोदर चमच्याने मिक्स करा आणि मगच कढईमध्ये टाकून घ्या। तर बघा आता मी सगळं ताक
बेसन घातलेलं ताक टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी अगोदर त्याच बाउलमध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण त्याला ताक लागलेलं होतं, थोडंसं बेसनही होतं, तर त्यात मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर कढीला आपल्याला मीडियम फ्लेमवरच उकळू द्यायचं आहे. बघा कसली छान कढी तयार होते. तर याला आपल्याला आता छान उकळ येऊ द्यायची आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं. कढी बनवताना कधीही चमचा कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे, नाहीतर कढी पाटून जाते. कढीला छान उकळ आलेली आहे. नंतर त्यावर मी आता कोथिंबीरही टाकून घेते. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा कसली छान दाटसर अशी तिखट कढी झालेली आहे. आमच्याकडे तिखट कढी खातात फुनक्यांसोबत, म्हणून तिखट कढी बनवलेली आहे. चला तर कढी झालेली आहे बनवून. आता बनवूया फुनके. तर फुनक्यांसाठी काय लागणार आहे, चणा डाळ. तर मी इथे 1 कप चणा डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती, तर ती छान भिजून झाली. त्यानंतर मुगाची डाळ अर्धा कप. तर मुगाची डाळही छान भिजत घातलेली होती, तर तीही छान आता भिजत झालेली आहे. दोघंही डाळ छान भिजत झालेल्या आहेत. तर आता हे दोघं डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे बरेच 3-4 प्रकारचे डाळी पण घेतल्या जातात. तुमच्या आवडी निवडीनुसार डाळी तुम्ही त्या टाकू शकतात. म्हणजेच मठाची डाळ, त्यानंतर काही जण याच्यात मकासुद्धा टाकतात. तर मी याच्यात फक्त चण्याची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. काही जण तर फक्त चण्याच्या डाळीपासून सुद्धा बनवतात. चला तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. यात आपल्याला काय काय साहित्य टाकायचे आहे ते आपण बघूया. तर इथे घेतलेला मी आहे कढीपत्ता. कढीपत्ता नक्की टाका, फुनक्यांची चव खूपच छान लागते, एक त्याला वेगळी चव येते. त्यानंतर इथे घेतलेली आहे लवंगी हिरवी मिरची, तरी खूप तिखट असते. त्यानंतर लसूण आणि आलं हे टाकून घेतलेलं आहे. लसूण आणि आलं याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, म्हणजे छान चव येते. त्यानंतर 1.5 चमचा बडीशोप घेतलेली आहे. त्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे. आता यात तुम्ही हळदही टाकू शकतात, पण मी यात हळद टाकलेली नाही आहे. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण आपल्याला हे बारीक करायचं आहे, म्हणून याला मिक्स करूनच घेते. तर मी आता हे 2 वेळा अर्ध करून बारीक करून घेणार आहे, कारण एकसाथ ते बारीक होणार नाही. तर एक लक्षात ठेवा की बारीक करत असताना पाण्याचा वापर अजिबात करू नका. आपल्याला पातळ करायचं नाही आहे, तर छान दाटसरच ते आपल्याला घट्ट असं करायचं आहे. तर मी अर्धी डाळ याच्यात टाकून घेतलेली आहे आणि अर्धीच ठेवलेली आहे. तर मी अगोदर याला मिक्सरला फिरवून घेते. तर बघा बिना पाण्याचं आपल्याला हे असं घट्ट असं बारीक करायचं आहे. बारीक करायचं म्हणजे अगदी फाईन पेस्ट करायची नाही, अगदी बारीक करायचं नाही. तर रवाळ असं थोडं जाडसर आपल्याला हे फुनक्यांचं पीठ मिश्रण ठेवायचं आहे. तर बघा कसं छान बारीक करून झालेलं आहे, जाडसर असं. तर आता राहिलेली डाळसुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे. तर बघा दोघंही बारीक केलेलं एकसारख्या दिसत आहे, जाड आणि बारीक असं नाही आहे, दोघं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, बिना पाणीचं करायचं आहे. त्यानंतर इथे मी धना पावडर टाकून घेतलेला आहे. हवे तर तुम्ही अख्खे धने भाजून मिरच्या टाकल्या त्यावेळेला तुम्ही ते धने टाकू शकतात. तर मी आता इथे घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार टाकून घ्या. त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावर भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. तर आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर मी आता इथे चमच्याने व्यवस्थित मिक्स करता नाही येत, म्हणून मी हातानेच आपलं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि इथे तुम्ही मीठसुद्धा चेक करून घ्या, कारण मिठाचं प्रमाण जर योग्य असेल तर कुठल्याही पदार्थाला चव येते. जर मीठ जास्त झालं तर मग ते खाराही चव लागत नाही, आणि मीठ कमी झालं तर तसंही चव लागत नाही. म्हणून अगदी थोडंसं घेऊन मीठ चेक करून घ्या. आता मला इथं मीठ कमी वाटतं आहे, म्हणून मी इथे जरा अजून मीठ टाकून घेते. तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार टाका. बऱ्याच जणांना थोडं आलंच लागतं खायला, म्हणून त्यांनी कमी टाकलं तरी चालेल. तर बघा बिना सोडायचं इनोचं आपण हे फुनके छान बनवतोय. तर मी आता इथे ही गाळणी घेतलेली आहे स्टीलची. तर याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं हलक्या हाताने असं तेल लावा, जास्त पचपचं तेल लावू नका, अगदी थोडंसंच लावा. त्यानंतर फुनके कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते, फुनके कसे बनवले जातात. तर असं हातावर घ्यायचं आहे, छोटा छोटा गोळा घ्या, छोटे छोटे बनवा, म्हणजे छान ते वाफवून होतात, शिजतात छान.
तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला असं हातावर करायचं आहे, दोघं हाताने करा असं छान लांब आकारामध्ये. बघा या अशा पद्धतीने आपल्याला फुनके करून घ्यायचे आहे. तर मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला फुनके करायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे फुनके बनवते. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक देखील करा आणि व्हिडिओला रेसिपीला हाईप देखील नक्की करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, रेसिपी कुठून बघताय हेही कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर आता इथे फुनके बनवून झालेत. बाकीचं अर्ध पीठ राहिलं आहे, 2 वेळा करून मी याला फुनके बनवून घेणार आहे. तर आता हे फुनके आपल्याला 10 ते 12 मिनटं राहू द्यायचे आहेत. अधूनमधून तुम्ही चेक करून घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता उरलेल्या फुनक्यांच्या पिठापासून मी दुसऱ्या फुनक्यांचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा तेच फुनक्यांचं पीठ घेतलेलं आहे, तेलही छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर फुनक्यांचं पीठ आहे 2-3 प्रकाराचं आपण बनवू शकतो. काय काय आपण त्यापासून बनवू शकतो. तर बघा तेल छान गरम केलं आहे, त्यात मस्त मी ते जसे छोटे मूग भजी टाकतो त्या पद्धतीने मी इथे टाकून घेते. अगदी छोटे छोटेच टाका. बघा ते अजिबात विरघळले नाही आहेत, मस्त असे भजीसारखे तयार झालेले आहेत. तर तेलात छान त्याला कुरकुरीत होईपर्यंत ब्राऊन कलर येस्तोवर आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे. लगेच चमचा टाकू नका, थोडा वेळ त्याला असं छान तळू द्या आणि मगच चमच्याने हलवा, नाहीतर चमच्याला चिपकून जातील. तर बघा छान फुलून पण आलेले आहेत, मस्त असे फुनके तयार झालेले आहेत. फुनके म्हणा, फुनक्यांचं पीठ आहे म्हणूनच फुनके म्हटले. तर बघा कसला छान आवाज आला आहे. छान कुरकुरीत असे फुनक्यांपासून ही आपण भजी बनवलेली आहे, म्हणजेच फुनके बनवलेले आहेत. तर हा आहे दुसरा प्रकार फुनक्यांचा. तर तुम्हाला हा प्रकार कसा वाटला फुनक्यांपासून ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चला तर आता फुनके पण छान वाफवून झालेले आहेत. सुरीने आपण चेक करून घेऊ. जर सुरीला असं भरपूर असं पीठ जर नाही चिपकलं तर समजायचं झालेले आहे. जर आणि खूप पीठ जर चिपकत असेल तर अजून 2 ते 3 मिनटं 5 मिनटं तुम्ही त्याला वाफवून घ्या. तर मी आता ही गाळणी बाहेर काढून घेते आणि याला पूर्णपणे गार होऊ देणार आहे. या फुनक्यांच्या पिठात तुम्हाला हळद आवडत असेल तर हळद टाका. मी यात हळद टाकलेली नाही म्हणून याचा कलर असा दिसतोय. तर बघा फुनके आता छान गार करून झालेले आहेत. सगळेच फुनके व्यवस्थित झालेले आहेत, छान वाफवून झालेले आहेत, कच्चे अजिबात नाही आहेत, सगळे अगदी इझी निघालेले आहेत. तर बघा कसले छान फुनके हे तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण प्लेटिंग करूया. तर बघा मस्त दाटसर अशी ही कढी तयार झालेली आहे. त्याचबरोबर फुनके देखील तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही कढी आणि फुनके बनवणार अशी ही फुनक्यांची थाळी तयार होते. तर मस्त फुनक्यांच्या पिठापासूनच फुनके बनवले, छोटे फुनके बनवले, म्हणजेच भजी बनवली. आता बघा हा फुनका केक खाण्याची पद्धत पण मी तुम्हाला सांगते. आता एक फुनका घेतलेला आहे, छान वाफवून झालेला आहे, त्याचा मस्त असा चुरा करायचा. तर फुनका कसा झालेला आहे हेही मी तुम्हाला दाखवते. तर बघा किती छान फुनका तयार झालेला आहे. त्याचा छान मस्त असा बारीक चुरा करायचा. बघा मी केलेला आहे, अशा पद्धतीने चुरा करायचा. त्यावर थोडं बऱ्यापैकी तेल टाकायचं, म्हणजे थोडं जास्त तेल टाकायचं आणि तेलात चुरून देखील याला खाल्लं जातं. तर अशा पद्धतीने पण खातात, ठीक आहे. आणि ही जी आपण भजी तळलेली होती, जो फुनका आहे तळलेला, तो मस्त कढीमध्ये बुडवायचा आणि मस्त खायचा. अगदी चविष्ट लागतो, छान कुरकुरीत लागतो आणि मस्त गोड आंबट तिखट तुम्ही जशी कढी बनवणार तशी चविष्ट लागते. त्याचबरोबर आपण जो चुरा बनवून ठेवलेला आहे की ज्यात आपण बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे, तर ते छान तेलामध्ये असं छान चुरून तसे देखील तुम्ही त्याला खाऊ शकतात. आणि त्यावर छान अशी कढी टाकून मस्त हाताने कुस्करून मिक्स करून कढी आणि फुनके याची मस्त तुम्ही चव घेऊ शकतात. त्याचबरोबर मस्त अशी हिरवीगार लवंगी मिरची. तर तयार झालेली आहे मस्त फुनक्यांची थाळी. तर फुनक्यांपासून बनवलेली ही भजी अगदी चविष्ट झालेली आहे. तर तुम्हाला हा प्रकार कसा वाटला, फुनक्यांची थाळी ही कशी वाटली हे मला कमेंट करून प्लीज तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
रेसिपीला हाईप देखील नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.